जामखेड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनास मोठे यश। तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे 48 लाख रुपये मंजूर। दिनांक 19 मे रोजी जामखेड येथील शेतकऱ्यांसह केलेल्या आंदोलनाची आम्ही गांभीर्यपूर्वक दखल घेतली असून अहमदनगर जिल्ह्यातील 27,902 शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती क्लेमनुसार 10.71 कोटी रुपये मंजूर केले असून पैकी जामखेड तालुक्यातील 2,582 शेतकऱ्यांचे 47,96,988 रुपये पोर्टलवर अपलोड केलेले आहेत, असे लेखी दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे पुणे विभागीय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक यांनी दिल्यानंतर जामखेड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांसह सुरू केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून अहमदनगर जिल्ह्यातून 37,902 शेतकऱ्यांनी पीक विमा दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे भरला होता। त्यातील जामखेड तालुक्यातील 2,582 शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे प्रधानमंत्री पीक विमा भरला होता, परंतु 2024चा खरीप हंगाम जवळ आला तरी अद्यापपर्यंत विमा कंपनीने शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली होती। याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या पुणे येथील विभागीय कार्यालयाशी संपर्क व पत्राद्वारे व्यवहार करून देखील आणि समक्ष भेटून पीक विमाबद्दल विचारणा केली होती, परंतु विमा कंपनी काहीच सांगत नव्हती व उडवाउडीची उत्तरे देत होती। याबाबत व या संदर्भात दिनांक 20 मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार संघटनेच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील 200 शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी पुणे येथील विभागीय कार्यालयात काल दिनांक 20 मे रोजी धरणे आंदोलन केले। त्यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेशी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे व इतर पदाधिकाऱ्यांनी कंपनीचे विभागीय कार्यालय प्रमुख दीक्षित साहेब यांच्या बरोबर वादळी चर्चा करून दीक्षित यांनी सांगितल्याप्रमाणे संरक्षण विमा रकमेच्या सोयाबीन 46.68%, उडीद 49.50% व मूग 68% एवढे नुकसान झाले असल्याचे सांगितले। अशा पद्धतीने शेतकऱ्यांना पीक विमा नोंदवल्याप्रमाणे जामखेड तालुक्यातील 2,582 शेतकऱ्यांना 48 लाख रुपये रक्कम दिनांक 20 जून पूर्वी देण्याचे आश्वासन दीक्षित यांनी लेखी पत्र उपस्थित शेतकऱ्यांसमोर पदाधिकाऱ्यांना दिले। त्यामुळे हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले। पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। जामखेड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनास पाठिंबा होता। तसेच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारीही प्रामुख्याने उपस्थित होते। दरम्यान या आंदोलनाच्या प्रसंगी अहमदनगर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे, जामखेड तालुका अध्यक्ष नयूमभाई शेख, जामखेड शहराध्यक्ष दिनेश राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू येवले, जिल्हा समन्वयक सचिन भंडारे, नगर तालुका अध्यक्ष नानासाहेब पारवे, प्रहार दिव्यांग विभागाचे जामखेड तालुका अध्यक्ष सचिन उगले, जिल्हा परिषद जवळा गट प्रमुख राहुल भालेराव, शेतकरी समिती प्रतिनिधी पंढरीनाथ दौंड, जिल्हा प्रतिनिधी शेतकरी बंडू उगले, महादेव उगले, दिनेश उगले, खर्डा गट प्रमुख एकनाथ उगले, सचिन उगले, बाळू उगले, सागर यादव, अण्णासाहेब शिंदे, अण्णा उगले, दत्तात्रय उगले, दत्तात्रय जाधव, संतोष पाटील, बलभीम पाटील, राहुल उगले, सुनील पाटील, बबन पाटील, नितीन उगले, अध्यक्ष अश्रू उगले,
चेअरमन नंदकुमार उगले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हनुमान उगले, पांडुरंग भोसले, अशोक उगले, महादेव उगले, भरत ढाळे, प्रभाकर भैर, रोहिदास वनवे, बापू पुंदे, जनार्दन भोंडवे इत्यादी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. भीक मागायची वेळ येत असाल, 8-8 महिने जर आपल्याला पीक विम्याचे पैसे भेटत नसाल, मग आपल्याला आत्महत्या करून मरण्यापेक्षा इथंच आपण आत्महत्या करू. आपल्या माहितीसाठी सांगतोय, आज 20 तारीख, आजच्या तारखेला आदरणीय वंदनीय आमचे बच्चू कडू साहेब आपले 350 गुन्हे दाखल त्यांच्यावर झालेले आहेत. आज देखील पुण्या कोर्टामध्ये त्यांची तारीख आहे, म्हणून आज 20 तारीख आपण घेतलेली आहे. 2 वाजताच्या फ्लाईट मध्ये बच्चू कडू पुण्याला येणार, 3 वाजता कोर्टाची तारीख होणार. जर यांनी पैसे आपल्याला वरले गेले नाही